नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधीकधी आपण कुणाला मदत करतो, ती आपण केलेली मदत आपल्याला खूप समाधान देऊन जाते. पण त्याचबरोबर आपण अमुक व्यक्तीला आज मदत केली आहे असा विचार डोक्यात येऊन आपला अहंकारही काही प्रमाणात जागृत होतोच. पण खरी गोष्ट अशी असते की मदत करणाऱ्याला मदत करण्याची संधी ही दिली जाते. जेव्हा असं म्हटलं जातं ना, त्यावेळेस मदत केली आहे आपण या विचाराने आलेला अहंकार क्षणात सहजी गळून पडतो. कसा ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो की ती आपल्याकडनं करवून घेतली जाते, हा प्रश्न आहे. तर या मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स करत असताना सांगितलं गेलं की आता पुढचे 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला. सगळेजण बाहेर पडले आणि आपली मदत घेण्यासाठी कोणी दिसतंय का हे शोधायला लागले. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालल्या होत्या. मग मदत करणाऱ्यांपैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयानं म्हणाला, आजी कुठं जायचं तुम्हाला? थोडं अंतर मी पिशवी घेतो. त्याच्या या बोलण्यावर आजी संशयानं सगळ्यात आधी बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, बाजूला हो, आलाय मोठा मदत करणारा. हा प्रयत्न फसला. वेळ आता 10 मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू झाली. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. तेव्हा मदत करणाऱ्यांपैकी एक जण तिकडे धावला. शेजारीच वडापावचा गाडा होता. तो तिला म्हणाला, चल तुला वडापाव खायला देतो. त्यावर ती त्या व्यक्तीकडे संशयानं पाहायला लागली आणि नको नको म्हणत दूर पळून गेली. शेवटी वडे तळणाऱ्या त्या बाईंना त्या ग्रुपच्या टास्कबद्दल सांगितलं आणि मग तुम्हाला काही मदत करू का असं विचारलं तर त्यावर तिनेही नकार दिला. माझे वडे बिघडवून ठेवाल असं म्हणाली. वेळ संपला. कुणालाही मदत न करता सगळेजण परत आले. मग आल्यानंतर सरांना सगळ्यांनी वृत्तांत सांगितला. मग त्यावर ते म्हणाले, आता तुमच्या लक्षात आलं ना, मदत करण्यासाठी आपली निवड व्हावी लागते. कुणीही नाही मदत करू शकत. मदत तीच व्यक्ती करते जिला परमेश्वरानं निवडलेलं असतं. त्यामुळं इथून पुढे आयुष्यात जर कुणाला आपल्या माध्यमातून मदत झाली तर ती मी केली आहे असं म्हणूच नका, कारण ती परमेश्वरानं केलेली असते. त्या कृतीचं माध्यम म्हणून त्यानं आपल्याला निवडलेलं असतं हे आपण विसरता कामा नये. आणि त्याच्या इच्छेशिवाय हे शक्यच नाही हेही लक्षात ठेवायला हवं. ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीत साऱ्यांना आठवत राहिली. आपण फक्त माध्यम आहोत हे सतत जाणवत राहिलं. त्यामुळंच अहंकाराचा वारा काही प्रमाणात का असेना आपल्यापासून थोडा दूर राहतोच, हे मात्र नक्की. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.